नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची बातमी, आत्ताची मोठी बातमी, आत्ताची सर्वात मोठी बातमी, आत्ताची सर्वात मोठी खुशखबर. सकाळपासूनच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये आले. सकाळपासून पुन्हा एकदा महिलांच्या खात्यावर 1500 जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. बघा, लाडक्या बहिणींनो, मार्च महिन्याचे जे पैसे आहेत ते सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आणि बहुतेक महिलांना आत्ताच या ठिकाणी SMS आलेले आहेत. नेमके कोणत्या कोणत्या महिलांना SMS आले ते पण तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्याचबरोबर आजच्या दिवशीच्या जेवढ्या पण काही अपडेट आहेत त्या सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. अतिशय महत्त्वाची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. अजिबात कोणीही टेन्शन घ्यायचं नाही. संपूर्ण अपडेट मी तुम्हाला अगदी सोप्या भाषेत समजून सांगणार आहे. आजच्या दिवशीच्या जेवढ्या पण काही अपडेट आहेत सर्व तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघायचा आहे आणि चॅनलला कोणी नवीन आला असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, सकाळपासूनच 1500 रुपये यायला सुरुवात झालेली आहे. मार्च महिन्याचा जो काही हप्ता आहे तो लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा होण्यास आता सुरुवात झालेली आहे. मार्च महिन्याचे पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. सर्व महिलांना आताच त्या ठिकाणी SMS यायला सुरुवात झालेली आहे. त्या संदर्भातली अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पण त्या अगोदर महाराष्ट्रातील तमाम सर्व लाडक्या बहिणींना विनंती करते की सर्वांनी या व्हिडिओला पटापट एक लाईक करून घ्या. कृपया करून सर्वांनी या व्हिडिओला एक लाईक करून घ्या आणि चॅनलला कोणी नवीन आला असाल तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा. लाडकी बहीण योजनेसंदर्भात अगदी छोट्या छोट्या बारीक अपडेट सुद्धा सर्वात आधी आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत, तुमच्या मैत्रिणींपर्यंत शेअर करा, जेणेकरून हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचेल. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. अतिशय दमदार अपडेट तुमच्या समोर मी सांगत आहे. तर महाराष्ट्र सरकारद्वारे सुरू करण्यात आलेली लाडकी बहीण योजना सातत्याने चर्चेत आहे. सातत्याने चर्चेत असणारी योजना म्हणजे सर्व बहिणींच्या तोंडातून तुम्ही रोज ऐकत असता की लाडकी बहीण योजनेचे पैसे आले का, लाडकी बहीण योजनेचे पैसे आले आम्हाला. त्यामुळे ही योजना सुरू झाल्यापासून खूप चर्चेत आहे. कधी या योजनेतील महिलांना अपात्र ठरवल्यामुळे तर कधी या योजनेतील रकमेतील वाढ करण्यामुळे सातत्याने या योजनेची चर्चा होत असते. त्यानंतर बघा, महिला वर्गात ही योजना खूप लोकप्रिय ठरलेली आहे आणि मतांच्या राजकारणामध्ये या योजनेचा फायदा सत्ताधारी महायुती सरकारला झाल्याचं आपण सर्वांनी पाहिलं असेल. तसेच महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीमध्ये याचा खूप मोठा फायदा झाला असून या योजनेची रक्कम देखील आता वाढवण्यात आलेली आहे. म्हणजे आधी तुम्हाला 1500 रुपये मिळत होते दर महिन्याला, ते आता 600 रुपयांची वाढ करून दर महिन्याला लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणार आहेत. 2100 रुपये देण्यामागचं कारण म्हणजे निवडणुकी दरम्यान महायुती सरकारने अशी घोषणा केली होती की आम्ही जर निवडून आलो तर लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ. दरम्यान नुकतंच आंतरराष्ट्रीय महिला दिनाचा औचित्य साधून सरकारने फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना दोन्ही महिन्याचे मिळून 3000 देण्याचा निर्णय घेतला. तर लाडक्या ताईंनो, तुम्हाला फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे 3000 रुपये आले का? सर्वांनी मला पटापट कमेंट बॉक्समध्ये तुमचं नाव व जिल्हा लिहून पाठवायचा आहे. पटापट सर्वांनी कमेंट करायचं आहे आणि पुढे तुम्हाला किती पैसे आलेले आहेत ते सुद्धा लिहून पाठवायचं आहे. आणि आजपासूनच मार्च महिन्याचे पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. कोणत्या कोणत्या जिल्ह्यात आज पैसे जमा होणार आहेत ते सुद्धा मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे. अतिशय महत्त्वाचे, अतिशय दमदार अपडेट तुम्हाला मी आज सोप्या भाषेत, अगदी सोप्या भाषेत समजून सांगणार आहे. लाडक्या बहिणींनो, जर कोणाला पैसे आले नसतील अजिबात काळजी करू नका, कारण 12 मार्च पर्यंत सर्व महिलांच्या खात्यावर दोन्ही महिन्याचे 3000 जमा होणार आहे. म्हणजे येत्या 24 तासात तुम्हा सर्वांना पैसे मिळून जाणार आहेत. त्यामुळे कोणीही काळजी करू नका. 100% तुम्हाला पैसे येणार म्हणजे येणार. आणि अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे. ज्या ज्या महिलांना पैसे जमा होण्याचे आज SMS आलेले आहेत त्या सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये मला पैसे आले असं लिहून पाठवायचं आहे आणि ज्यांना नाही आले त्यांनी नाही आले असं लिहून पाठवायचं आहे. त्यानंतर बघूया सुरुवातीला पैसे कोणत्या जिल्ह्यामध्ये जमा होणार आहेत. तर सर्वात जास्त अर्ज पुणे जिल्ह्यामधून होते, त्यामुळे सर्वात पहिले पैसे जमा होण्याची सुरुवात पुणे जिल्ह्यातून होणार आहे. पुणे झाल्यानंतर अहिल्यानगर मध्ये पैसे येणार आहेत. त्यानंतर ठाणे जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहेत. अशा पद्धतीने ज्या जिल्ह्यामध्ये जास्त अर्ज आहेत तिथून पैसे वाटपाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे सर्व बहिणींच्या खात्यावरती फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये आणि मार्च महिन्याचे 1500 असे 2 टप्प्यात 3000 रुपये जमा होणार आहेत. आणि पैसे जमा करण्याची प्रक्रिया त्या ठिकाणी अजूनही सुरूच आहे. त्यामुळे कोणी टेन्शन घेऊ नका. 12 मार्च पर्यंत सर्वांना 3000 मिळून जातील. त्यानंतर पुढची अतिशय दमदार अपडेट आपण पाहणार आहोत. लाडक्या बहिणींसाठी अतिशय धक्कादायक बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे. तर काही लाडक्या बहिणींना 1500 रुपयाऐवजी फक्त 500 रुपये मिळाले. लाडक्या बहिणींसोबत खूप अजब मोठा प्रकार घडलेला आहे. याबद्दलची पुढची अतिशय मोठी अपडेट सविस्तरपणे आपण पाहूया. तर नाशिकच्या पारेगाव मधील महिलेच्या खात्यावर फक्त 500 रुपये जमा झाल्याने या महिलेने संताप व्यक्त केलेला आहे. त्या महिलेने सांगितले की लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासून माझ्या खात्यावर फक्त 4500 रुपये जमा झालेले आहे, पण आता फक्त 500 रुपयेच आलेले आहेत. त्यामागचं कारण काय आहे ते देखील आपण आता समजून घेऊया.
500 रुपये मिळण्यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे तुम्ही इतर कोणत्या तरी योजनेचा लाभ घेतात आणि त्या योजनेमधून तुम्हाला दर महिन्याला 1000 रुपये मिळतात। त्यामुळे तुम्हाला इथून फक्त 500 रुपये दर महिन्याला मिळणार आहेत। सरकारने आधीच सांगितलं होतं की तुम्ही इतर कोणत्या योजनेचा लाभ घेत असाल, उदाहरणार्थ जर तुम्ही इतर योजनेचा दर महिन्याला 1000 रुपये लाभ घेत असाल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे फक्त 500 रुपयेच मिळणार आहेत। दरम्यान काल सादर झालेल्या बजेटमध्ये सरकारने 2100 रुपये देऊ अशी कोणतीही घोषणा केलेली नाही। लाडक्या ताईंनो, कोणाकोणाला वाटतं की आपल्याला 2100 रुपये मिळावे, सर्वांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये 2100 रुपये पाहिजे तसं लिहून पाठवायचं आहे। आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा। चॅनलला कोणी नवीन आला असाल तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींना, नातेवाईकांना, तुमच्या बहिणींना शेअर करा, जेणेकरून हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचेल। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन अपडेटसह। तोपर्यंत धन्यवाद।